आता आपल्याला काय करायचं आहे बघा, नेक्स्ट स्टेप आता काय आपली, तर आता याच्यामध्ये 1/x अधिक y बरोबर m ठेवायचं आणि 1/x y बरोबर n ठेवायचे. म्हणजेच आपल्याला काय स्टेप मिळतील बघा, इथं काय होईल आता 10m होईल है ना. 10m अधिक 2n बरोबर 4 हे समीकरण आपलं तिसरं असणार आहे. आणि आता बघा 15m वजा 5n बरोबर वजा 2 आणि हे समीकरण आपलं चौथं असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला नवीन 2 समीकरणे मिळतील. म्हणजे समीकरण तिसरं आणि चौथं आपल्याला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, या ठिकाणी 10 आहे आणि या ठिकाणी 15 आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथं एमचा सहगुणक सारखं करणं थोडंसं अवघड जाणार आहे. ते जर आपण एनच्या बाबतीत जर बघितलं तर इथं 5 आहे आणि इथं 2 आहे. ठीक आहे, म्हणजे समीकरण 1ला जर आपण 2ला गुणलं तर आपल्याला इथं 10 मिळतील आणि समीकरण 5ला जर आपण 2ला गुणलं तर आपल्याला इथं सुद्धा 10 मिळतील. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एनचा जो सहगुणक आहे तो आपल्याला सारखा करता या ठिकाणी येतो. ठीक आहे, म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एनचा सहगुणक जो आहे तो सेम करायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढची जी उदाहरणं आहेत ते आपल्याला पुढच्या स्टेप जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर समीकरण 3ला आपण इथं काय करणार आहोत बघा, समीकरण 3ला आपण आता 5ने गुणणार आहोत. तर बघा समीकरण 3ला 5ने गुणू. आता हा समीकरण 3 त्याला आपण 5ने गुणूया. म्हणजेच बघा 10 × 5 = 50. इथे किती येतील 50m येतील अधिक 5ने गुणल्यानंतर 5 × 2 = 10n येतील आणि बरोबर 5ने गुणल्यानंतर 5 × 20 येतील. ओके, हे समीकरण आपलं 5 असणार आहे. राईट, आता हे समीकरण 5 मिळालं. आता हे समीकरण 4च्या वरती आपल्याला काय करायचं आहे, आता इथं समीकरण 4ला आपल्याला 2ने गुणावं लागेल. म्हणजे इथं 5 × 2 = 10 मिळतील. त्याच्यामुळे या ठिकाणी लिहायचं आहे समीकरण 4ला 2ने गुणू. समीकरण 4ला आपण 2ने गुणूया. म्हणजेच आता इथं 2ने गुणल्यानंतर काय मिळेल बघा, 15 × 2 = 30m वजा 5 × 2 = 10n आणि बरोबर 5 × 2 = 10 इथं वजा 10 येतील. हे समीकरण आपलं 6वं असणार आहे. ओके, सो समीकरण 5 आणि हे समीकरण 6 आहे. ठीक आहे, हे दोन्ही जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एनचे सहगुणक आहेत ना ते सारखे आपल्याला मिळतात. चिन्ह वेगवेगळे असले तरी चालते, परंतु त्यांचे सहगुणक जे आहेत ते आपल्याला सारखे आलेले दिसतात. ओके, तर या दोन्हींचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 5 आणि समीकरण 6 यांची काय करायची आहे आपल्याला, तर बेरीज करायची आहे. तर बघा समीकरण 5 आणि समीकरण 6 यांची आपण आता बेरीज करूया. आता 5 आणि समीकरण 6 हे आपण आता या ठिकाणी लिहिणार आहोत. बरोबर, आता बघा समीकरण 5 आहे 50m अधिक 10n बरोबर 20. हे आहे आपलं समीकरण 5वं. आणि समीकरण 6वं कोणतं आहे बघा, तर 30m वजा 10n बरोबर वजा 4 हे आहे आपलं समीकरण 6. आता यांची आपल्याला काय करायचे आहे बघा, तर बेरीज करायची आहे.